कोणी येतंय की नाही आज? हा म्हटलं कोणी येतं का नाही काय माहिती मला आज. जय गुरु. जय गुरु. हा. कोण कोण आले? अजून तर कोण नाही आता. बघू थोडा वेळा काय होतं ते. हो ना. आता 9 वाजून 1 मिनिट झालाय. येस सर. थोडा वेळ थांबू अजून. हा, शुभांगी तयार हो, आहे, चला. येतील येतील. या. आणि हा धडा पटकन होऊन जाईल आज. हा, सोपा आहे ना आता. या हो सगळ्या ना. पुस्तकात एवढा एकच राहिलाय आता. हो ना. आणि आता हे सगळे धातू कळायला लागलेले आहेत, म्हणजे कुठलं हम्म, हम्म. परत आहे, कुठल्या अन्नद्रव्यानं काय, ते हो सगळं हो, कळतंय. साधारण आयडिया यायला लागली आता. हो ना. स्वतंत्रपणे लिहिता येणार नाही अजून, पण वाचून वाचून नाही पण म्हणजे महिन्याभरात तयार त्याच्या होईल. रूपावरनं कळतंय की हो हो हो. लपतेयु कळतं. वर्तयामास, हम्म. म्हणजे ते कळतंय ना. कळतं कळतं. हो साधारण हा. आयडिया यायला लागली हेच खरं आहे. हो, येस, हा, खरंय खरंय खरंय. तेच ना. कारण येस. साधे आपल्याला भवती वदती हे आपल्याला पहिल्यांदा आले, मग हो हो अवादित हो. हे हो. अनद्यतनचे बभूव, आले, हा, अभवत. आणि आता परोक्षपत्ता. ही हा, आणि आता ही बभूव असं सगळं आता यायला लागली. हम्म. हम्म. आता बहुतेक सगळं फक्त कळतं. हा, आजघान हम्म. प्रक्षिप अक्षिपत, हं, हम्म, हम्म. सगळे हो ना. करायची का सुरुवात? हो हो. हो हो. हम्म. 4 जण आहोत ना. शेअर करतो मी. शेअर करा. हा, कारण तुम्ही सगळं अर्ध अधिक काम केलेलंच आहे. हो, नाही ते झालं. ते कुठे गेली फाईल आणि ते ती? फार महत्वाचं आहे, नाही, खरोखर. हो. ते एकदा क्लिअर झालं की मग काही प्रॉब्लेम येत नाही एवढा काही. हो. हो ना. आणि तसंही नुसता जरी दोनदा धडा वाचला ना आपण संस्कृत, तरी बरस. आपल्याला लगेच हो गोष्ट हो, बरंचसं कळतं. हा, खरंय. कळते गोष्ट काय हो. आहे. हो ना. हम्म. हे खूप बारीक होईल का हे बघावर एकदा? जरा यांना काय वाचा बघतो तरी. बघतो बघतो, मी काढतो त्यात. दिसत नाही हा. अजून नाही, 1 मिनिट, शेअर स्क्रीन. करतोय मी, शेअर करतोय मी. हम्म. दिसत का बरं कुठेतरी नाही ते? तुमचं ते शान मान काहीतरी बहुतेक ते बारीक लिखाणामध्ये मलाही दिसत नाहीये. हा हा हा. मान मान आन प्रत्यय आहेत ना त्यातलं, वर्तमानान त्या पुढच्या येईल त्यात चौथ्या वाक्यात, तेव्हा बघू. का बरं दिसत नाही याच्यामध्ये? दिसत नाहीये का? दिसत नाहीये हा. आम्हाला तरी. नाही नाही, मला इथून ते शेअर करण्याका दिसलं पाहिजे ना आधी. हो. हा, हे दिसलं दिसलं दिसलं. दिसलं ग बाई, दिसलं. हा, दिसलं का? येस. हा, आता आलं. वाचता येतं आता? हो हो हो, हो येईल. मग सुरू करता थोडं तुम्ही. हो. हो, मी करू का? हा, करा. हम्म. एक 10 मिनिटं हा. करा, मग पाहतो. आहा मंडूकहा च असं येते. मुलं आणि बेडूक. हा. मुले अनेक आणि अनेक बेडूक यांची गोष्ट. एकस्मिन हम्म. तडागे बहवो मंडूकाः वसन्ति स्म. हम्म. कस्मिन म्हणजे एका, तडागे म्हणजे तलावात, हम्म. बहवो म्हणजे खूप पुष्कळ, हो. मंडूकाः अनेक वचन आहेत. वसंती स्म राहत होते. वसंती. हम्म. हम्म. हा. एका, हम्म. भूतकाळ. हम्म. हा, भूतकाळ. भूतकाळ. हम्म. एका गोष्ट आहे ना, आपण गोष्ट सांगताना. हम्म. हम्म. हो हो. हम्म. हा. एका तलावामध्ये खूप किंवा भरपूर पुष्कळ बेडूक राहत होते. हम्म. 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 पुढे मी वाचू का? पुढे कोण हो. वाचते? 2-2 एकदा. वसंती जो आहे तो त्यांनी हा, राहतात, म्हणजे वसंती स्मला त्यांनी भूतकाळ असं म्हटलंय. आता जे हो दिलीपजींनी आपल्याला पाठवले, पण वसंती वर्तमान काळ. हो ना. नाही. वसंती स्म असेल ते. राहतात, राहतात का आपल्या राहत होते.
आपल्याला सांगितलं होतं ना, स्म लावला की होतो भूतकाळ. हा 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 आठवलं हो बरोबर. हा, स्म लावला की, हा, भूतकाळ होतो. हो बरोबर. हा हा. एकदा अनध्याय दिने सुखं विरचन्तः विचारंता विचरन्तः केचित् बालकाः तत्तीरे एव क्रीडितुम् अगच्छन्. एकदा म्हणजे एकदा, अनध्याय दिने म्हणजे सुट्टीच्या दिवशी, सुखम विचरंतः म्हणजे सुखाने बागडणारी किंवा खेळणारी अशी केचित म्हणजे काही मुले त्या तीरावर म्हणजे त्या तलावरती तीरावर खेळायला आली. अगच्छन अनद्यतन. हा, बरोबर. एक शब्दाचं नको ना वाचायला. हा नाही बारक्यांनी वाटलं तीरावर खेळण्यास गेली ना, तीरावर खेळण्यास गेली. अगच्छन अगच्छन, हो गेली हो, गेली म्हणायला पाहिजे, बरोबर आहे. खेळायला गेली, आली. हा बरोबर, खेळायला गेली. हा, पुढचं दिसतंय. तुम्ही वाचा हो. हा. तटे क्रीडन्तः ते जले वर्तमानान् मंडूकान् अपश्यन्. तटे क्रीडन्तः तटावरती खेळताना, किनाऱ्यावरती खेळताना, ते जले, ते म्हणजे ते मुलं, जले म्हणजे पाण्यामध्ये, वर्तमानान म्हणजे असलेल्या त्या ठिकाणी, मंडुकान म्हणजे बेडकांना. हो, ते पाण्यात तुमचं असलेले ना, म्हणजे द्वितीय विभक्ती. हा, अपश्यन म्हणजे पाहिले. शान झालाय मानच्या ऐवजी. कुठे टाईप वर्तमानच्या ऐवजी शान झालाय, बाकी काही नाही. असं आहे का? हा, टायपिंग मध्ये बारीक वर्तमान आहे ना तुमचं. नाही, वर्तमानानच आहे ते, वर्तमानानच आहे, श्याम नाहीये. खाली खाली टेबल मध्ये नाही, वर्तमानानच आहे. पुढे बघा ना, धातू. अन्वय मध्ये आहे का? मग ते अन्वय मध्ये झालंय का? नाही नाही, धातू तो वर्तमान तुम्हाला प्रत्यय नाही. अगं प्रत्यय लागला ना धातूला, अधिक वर्तमानान, शान हो, ते झालं. आहे. हा, शानच येतं, शानच प्रत्यय येतो. मानच ना, हा, आन मान प्रत्यय ना, का शान? शानच आहे त्या दिलेलं पुस्तकात आहे. हो का? हा, मला त्यामुळे आन मान असं हो, वाटत. प्रत्यय शानच आहे. शानच शान च जे आहे ना ते अर्धच आहे ते. हो, हो, तो बरोबर ना. पाय मोड्याच. मला ते आन आणि मान असं वाटलं, हा, प्रत्यय नाही म्हणजे त्यात प्रकार. शानच आणि खाली बर अपश्यन, ओके सॉरी. दृश्य अपश्यन. हा, ओके. हा. खाली घेऊ. काठावर येणाऱ्या हा. मुलांनी पाण्यात वर्तमान म्हणजे असणार आहे ना. असणारे, हो, त्या ठिकाणी हो, वर्तमानान. असलेले, हा, असणारे. आणि नानान म्हणजे द्वितीय बहुवचन येईल मग ते. द्वितीय बहुवचन, बरोबर आहे. द्वितीय बहुवचन, बरोबर. ओके. आज प्रसादजी आलेले दिसत आहेत. प्रसाद जे आहे अहो, काय मला जितका वेळ मिळेल तेवढाच मी येतो, बरेचसे दिवस नसतोच मी. या, काही हरकत. तुमची ओढ दिसते ना, पण तरी वेळात वेळ करून तुम्ही येतात. हो ना. म्हणजे मला असं वाटतं की ते हे असतं की नाही, चला वर्ग सुरू झाला, पळा आणि घाईघाईमध्ये दप्तर घेऊन चप्पल बाहेरच ठेवून येतात पटकन, असं म्हणजे असा सीन डोळ्यासमोर येतो. वाचा, पुढचं वाक्य वाचा. हा, एको बालकः पाषाणेन एकतमं मंडूकं कौतुकात् आजघान. एकः बालकः पाषाणेन एकतं मंडूक कौतुकात् आजघान. काय करते? जघान जघान म्हणजे हाणणं वगैरे असा प्रकार आहे का? फेकला. थोडं वर दिसतंय आता?
हा दिसतोय. फेकला दगड त्यांनी, मारला, फेकला. क्षिप धातूचं आहे का क्षेप धातूचं आहे, क्षेपण करणे तसं आहे का? हन म्हणजे मारलेच ऍक्च्युली, हन म्हणजे मारलेच आहे ते. ओ बर, हन हांचं जगान आहे आणि हा. जगांनी काय होतंय? आज जगान हे भूतकाळ म्हणजे दाखवणार, लिट लकार. परोक्ष भूतकाळ आहे ना तो. लिट लकार. भूतकाळ नाही आहे. नाही, बरोबर आहे, पण मग तिथे आ का लागलेलं आहे एवढाच प्रश्न आहे. ते आता म्हणजे जसं घात आणि आघात म्हणजे जास्त जोरात असं काही आहे का? असेल आता तसं, म्हणजे आजगहान हे नाही. भूतकाळ एवढं मी माहितीये, पण मी त्याचा घात केला आणि हम्म. आघात केला, हे दोन वेगळे आहेत खरे, पण पंच म्हणजे तो जगांचं आजघान असं झालं ते. तर आ त्याला प्रत्यय लागला की आ त्याला उपसर्ग लागला ना. हा, मला तो प्रश्न आहे, मे आ बी उपसर्ग, सरांना विचारू हा, आपण. त्याच्यामुळे काय गेलं ते. अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे, चालेल. आजघान. ते अनंत त्यांना भूतकाळात लागतो ना. नाही, ते वेगळं समजा. हे आ जे येते इथे उपसर्ग आहे ना, ते काय परोक्षभूत भूतकाळ आहे ना. नाही, हा परोक्ष भूतकाळ आहे म्हणून तो परोक्ष. आ झालाय. हम्म. ते तसंच रूप असणार आहे, ते आता सरांना एकदा ठीक आहे, पुन्हा कन्फर्म एकदा बघू करू. आपण त्याच्या पुस्तकात काय दिलं पाहू आपण त्याला. हो. हे जगांचं कारण भूतकाळ हंचं असेल ना त्या ठिकाणी दिलेलं. त्याच्यामुळे हिंसायाम. हो. एका दगडाने एका बेडूकाला कुतूहलाने मारले. कौतुकाने म्हणजे कुतूहलाने. आपण लहानपणी तेच केलंय. बस काही त्यावेळेस कळत नसतं ना काही, त्यांनी केलं की आपणही करतो. आणि बघू लागतोय का बरोबर त्याला बेडकाला. माझा लागलं त्याला लागलं, 2 तुकडे झाले त्याचे. पाषाण पतन शाळेमध्ये जेव्हा आम्हाला हे केलं ना, त्यांनी डिसेक्शन पहिल्यांदा दिलं होतं. आमच्या गुरुजीने बोलवलं, मग चल रे ब्राह्मणाच्या पोरा इकडे ये म्हणे, तुला माहितीये कसं कापतात बेडूक म्हणे. मग ते माझ्यासमोर कापलं, इतकं घाण वाटलं होतं मला. हो होतं आपल्याला शाळेमध्ये सायन्सला हो, प्रॅक्टिकल 7वी 8वीला कधी होतं आम्हाला बायोलॉजी. होत हो, कुरळाचं आणि बेडकाचं असायचं डिसेक्शन. म्हणजे भीड चेपावे म्हणून त्यांनी मुद्दा मला बोलवलं होतं, तुम्हाला सवय नसते. हो, खरंय. पाषाण पतनेन जलात अद्भुत शब्द अभवत. सोपं आहे म्हणजे. पाषाण पतनेन पाण्यातून अद्भुत शब्द अभवत. शब्द झाला, एक अद्भुत शब्द. अद्भुत आवाज झाला. दगड पडण्याने पाण्यामधून एक अद्भुत आवाज झाला. ओके. म्हणजे हे होतो का षष्ठी तत्पुरुष समास वाटतो ना, पाषाण पतनेन, पाषाणस्य पतनेन ना. पतनेन म्हणजे तृतीया. हा, पतन आहे ना, पण म्हणजे पतन हा दुसरा शब्द, पाषाणस्य पतन आणि मग त्याची तृतीया असं म्हणतो. बरोबर आहे. पण दगडात पडण्या नाही, दगड पडण्या बरोबर आहे, पण दगड पडणे म्हणजे पाषाण पतनेन हा एकच शब्द आहे ना, मग त्याला जर ब्रेक केलं तर काय होईल त्याचं? पाषाणस्य पतनेन. हा, म्हणजे मी फक्त समास काय आहे तो सांगितला. बरोबर आहे, प्रसादजी बरोबर आहे. अहो पल्लवीताई, तुम्ही प्रसादजी वगैरे नका म्हणू, मी तुमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा लहान आहे. सवय लागली. सवय लागली. आपण सगळ्यांना आदरार्थी बोलतो ना. आणि त्यातून तुम्ही तर माझ्या गल्लीवाले आहात. हे ते जाऊ दे ते. मग तुम्ही आमचे देशवाले आहात मग तसं. म्हणून तर म्हणा ना मग, अरे तुरे म्हणलात तरी हरकत नाही. नाही, नको. तुम्ही पण ते म्हणजे आता आपलं लक्ष जसं आपल्या धातूकडे जातं, तसं समास आणि संधी ह्याच्या इकडे जायलाच पाहिजे. तुमचं बरोबर लक्ष गेलं पाषाण. चालेल, बघू काय जलात अद्भुत. आता इथे शब्द जे आहे ना, हे शब्दाला आवाजाला शब्द म्हणतात का संस्कृत मध्ये? कारण की आपल्याला शब्द म्हणजे आपले शब्द वाटतात रे, मनुष्याने बोललेले. शब्द प्रकारचा शब्द उमटला ना, एक प्रकारचा तो काय डुबुक आवाज आला ना. त्या आवाजाला आवाज काय म्हटलं, शब्द का म्हटलं? हा, एवढंच म्हणणे, बाकी काही नाही. शब्द म्हणलं पाहिजे एवढंच. आवाजाला
आवाज अर्थाचा संस्कृत शब्द काय आहे? बघा यार. थांबा, बघायला पाहिजे हा आवाज, कारण की हो, इथे नाद. पाषाण ध्वनी 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 दगड पडण्याने असा अर्थ आहे. ध्वनी आला असं बरोबर म्हणता आहे. येईल ना. ध्वनी शब्द असेल ना संस्कृत मध्ये. पण ते नाही. हो. मग नाद. आणि हे गेलं असेल ना, लाईट्स गेल्यामुळे. नाही तसं काही नाही, त्याचा काही संबंध नाही. तुला ऐकू येते त्यांना ऐकू. ओके, हा. वाचू. ओके. हो हो, ठीक आहे. शब्द वाचा प्रसादजी. या प्रसादजी पुढचं घ्या. अरे बापरे, कारण की मी छोट्याशा मोबाईल फोनवर बोलतोय, त्यामुळे मला वाचायला त्रास होतो. मी वाचतो पाहिजे. मी वाचू का? हा, तुम्ही वाचा. सलिलात् उत्पन्नम् इमं शब्दं श्रुत्वा कौतुकयुक्तो द्वितीयोऽपि बालकः पानीये पाषाणम् अक्षिपत्. हा, बरोबर. अक्षिपत्. आता इथे क्षिपधातू आला. हो, क्षिप आला बघा. बरोबर. वाचा. सलिलात म्हणजे वाऱ्यापासून उत्पन्न झालेल्या. इमम म्हणजे या. अमाऊ असौ वगैरे त्यातला आहे तो इमम. सलिल तू म्हणजे वाऱ्यापासून दिलंच नाहीये, पण पाणी. सलिल म्हणजे पाणी. म्हटलंय. ओ सॉरी, वारा नाही, पाणी पाणी. पाणी पाणी सॉरी, सलील म्हणजे पाणी. बरोबर आहे. हम्म. पाण्यात पासून उत्पन्न झालेला. झालेल्या या का इमम म्हणजे काय होईल? ह्या. हा या हा हा आवाज ऐकून हा. कौतुकयुक्त, कुतूहलयुक्त. कुतूहलाने किंवा कुतूहलयुक्त द्वितीयोपी म्हणजे दुसरा सुद्धा बालक म्हणजे मुलगा. बरोबर. पानीये पाषाणम. पानीये म्हणजे पाण्यात सप्तमी. पाषाण फेकता झाला. हा, फेकला ते. बरोबर आहे. फेकला. फेकला. पाणी बरोबर. म्हणजे काय? सप्तमी आहे का? पाणी आहे का? सप्तमी. तर मी ये बर का, आम्ही नुकतंच मी आणि दिलीपजींनी शोध लावला की जे सगळे एकारांत कोकणस्थ आहेत ते सगळे सप्तमी विभक्तीत असतात. परांजपे म्हणजे कोकणस्थ सप्तमी. सगळे एकारांती खूप आहेत. हा, बघा ना, बहुतेक देवे सगळे तसेच आहेत. वृक्षे. म्हणून आम्ही आपलं जसं अंतू बर्बा म्हणजे आज्ञार्थ तसं. निमये. बरोबर आहे. बहुतेक सगळे आहेत. क्वचित दुसरा कोणतरी आहे, बर्वे. तरी आहेत ना फडके सगळे फडके, हा. एकारांत. हो. बरोबर. नाही, लक्षात ठेवायला सप्तमीचं एक वचन सोपं आहे ना, ते एकारांत असतं जनरली. येस. देशे वृक्षे पर्वते. म्हणून आम्ही त्याला एकारांत म्हणतो, एकारांत शब्द. बरोबर. चला, तुम्ही बरं आठवण करून दिली हे. ते काय होतं, तृतीय आणि सप्तमी हे थोडं कन्फ्युजिंग आहे ना. मग ते बालवच्चन म्हणत नाही की प्रथमा द्वितीय तृतीय कशाला म्हणायचं आणि सप्तमी कशाला म्हणायचं. म्हणजे शेवटी एकारांत असतं ते सप्तमी. पटकन लक्षात येण्याच्या दृष्टीने सांगितलं त्यांनी. हा, म्हणजे कोकणस्थांची आडनाव लक्षात ठेवा म्हणलं, कशी असतात ते एकारांती. आपले सर पण कोकणस्थ आहेत बरं का, बाय द वे. हो का? नाही माहित नाही. देवल का? हो, देवल. नाही, पण मध्ये एकारांती नाही, पण ते अकारांत आहे. ते प्रथमा पुरुषी एकवचनी. अकारांत. बर, पुढे. चला पुढे. पालकम इमम प्रस्तराम. एक मिनिटाकरता बाहेर जातो. अन्येपि बालकस्य बालकाः तथा अकुर्वन्. अच्छा, बालकाः म्हणजे बालकाः तथा. बरोबर. बालकाः तथा. म्हणजे काय म्हणायचंय त्यांना? या बालकाला पाहून इतर मुलांनी, अन्येपी म्हणजे इतर सुद्धा किंवा मुलांनी तसंच केलं. तसे केले. तथा बरोबर आहे. यथा तथा, नाही का? जसं तसं. जसं यथा तथा, जसं तसं. हो.
तसेच नाही खरं, पण नाही तसेच अन्यअपि नाही, तसं 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 इतर मुलांनीही अन्य तसे अपी म्हणजे इतर सुद्धा, तिथे अपी इतर सुद्धा मुलांनी. तसे केले. हा, तसे केले. पण आता एक पल्लवीताई, इथे इंटरेस्टिंग प्रश्न आहे मला, की अन्यपी म्हणजे अन्य अपि अपी. अन्य अन्य अधिक अपि अपी, बरोबर आहे? बालकाः. अन्य अधिक अन्य, अपी. हो. हा, पण हा अपी जर का आता मी तथाला लावला, म्हणजे तथा बरोबर जोडला अपी शब्द, हा, हा. तर मग तसेच तुम्ही जे मगाशी म्हणत होतात ना, हो. तथा अपि तसेच केलं, असं करू शकतो. आणि संस्कृतमध्ये आपण कुठलाही शब्द कुठेही क्रमामध्ये लिहू शकतो. हो, ते झालं. पण बरोबर इथे आहे, बरोबर. इथे आपण काय केलं, दोन्हीकडे घेतलं, मुलांनीही पण लिहिलं आणि तसेच पण हा, लिहिलं होतं. म्हणजे दोन्ही ठिकाणी नाही नाही ना मग, ते. हा, एका ठिकाणी कुठेतरी घ्यायचं, पण मग ते हम्म. मुलांबरोबर घ्यायचं का हा तथा या हा शब्दाबरोबर हा ते घ्यायचं? कुठेतरी एक ऑप्शन आपलं आहे. तसेच अर्थात हा केले जरा का थोडासा, मुलांनीही पण केले, तर एक मिनिट, मुलांनीही मला जास्त ते योग्य आहे. हा, बोला बोला बोला. मला मुलांच्या बाबतीत घेणं जास्त बरं वाटतं, कारण या एका बालकम या बालकाला दगड फेकताना पाहून बाकीच्या मुलांनी सुद्धा हा, तसे बरोबर आहे. केले. म्हणजे वाङ्मयदृष्ट्या तुमचं बरोबर हा आहे. हा हा वाङ्मयदृष्ट्या व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे पल्लवीताई व्याकरणदृष्ट्या तुमचं. कुठेही घ्या. ते तिकडेच व्याकरणदृष्ट्या कुठेही जरी असलं तरी वाङ्मयीन दृष्ट्या तुम्ही बरोबर हा, आहात. की एका मुलानी बघून मग दुसरी सगळी मुलं सुद्धा तसंच करू लागली ना, असं झालं ते. हो 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 हो. चालेल. नाही, तसं संस्कृतमध्ये ते असतंच, इकडचं तिकडे जोडता येतं कुठे. अनेक कनेक्शन असतात ना वायरला, ते हा, कुठे काढा म्हणजे कुठे खरं लावा. ना, या महाकाव्यातले श्लोकांना अर्थ लावणाऱ्यांना किती प्रश्न पडत असेल, असा म्हणजे लावायचा का तसा त्यातही लावायचा. पुन्हा त्या लिहिणाऱ्याचा अर्थ वेगळा असेल, आपण लावतो अर्थ वेगळा असेल, त्याला माहित नसेल हो, आपण काय अर्थ लावतो ते. खरंय खरंय. शेवटी त्या वाल्मिकींनाच माहितीये त्यांनी काय अरे, लिहिलं. असं होतं का रामायण? मला माहितच नव्हतं म्हणे. नाही नाही, जाऊ- आता गीतेत सुद्धा तसंच आहे ना हो. सर हो, मग हो, सांगतात ते अरे, किती. गीता मग ना, हे आंधळ हत्तीसारख्या गीता म्हणजे. मग अगदी काय, अगदी. कोणाला पाय लागतो, कोणाला सूप अगदी अगदी. लागतं, हा कोणाला हा काय लागतं. हा मी याला फॉलो करतो म्हणून हा असा अर्थ आहे. असं ते. मग हम्म, काय. बरोबर आहे. चला, आपण हा धडा संपवूया. सलिले पतितैः पाषाणैः एते दर्दुराः शीर्णामः अभवन्. माय का आणि शिरणगाव. शीर्णागः आहे ते ना, ऋणागः. गहा. शीर्णागाः. सलिले पतितैः पाषाणैः, इथपर्यंत कळलं. म्हणजे पाण्यात पडलेल्या पाषाणांनी. हम्म. हा, बरोबर, बरोबर आहे. एते ते एते दर्दुराः, हे बेडूक. हे बेडूक. हे हे बेडूक. बेडूक. शीर्णागा म्हणजे जखमी करणे. भग्न अंग हा भग्न, शीर्ण हा झालं अंग. हा वेगळे हा. अवयव भग्नांग अवयव झाले. हा, जखमी हा, होणे, भग्न होणे, जखमी अंग झाले. तुटणे, बेडूक भग्नांग झाले किंवा बेडकाचे अवयव तुटले. तुटले. हा. हा, बरं. अभुवन हे काय म्हणतात, बहु काय भू. म्हणतात, बभुवन. भूतकाळ आहे ना. हो, भूतकाळ आहे ते. अनंत. हा. अनेक अनद्य. वचन. प्रथम पुरुष अनेक वचन. अनेक वचन, बहुवचनी. सलिले पतितैः शीर्णाचा अर्थ काय होतो एक्झॅक्टली? शीर्ण अधिक शीर्ण गहा. आणि अगाह. अगा म्हणजे अंग, शीर्ण म्हणजे तुकडे होणे किंवा भग्न होणे. ओ, बर 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 बर, ओके. शीर्ण म्हणजे कधीच कधीच असा शब्द पहिल्यांदाच गेला. असेल असं वाटतं. हा, नाही, जीर्ण शीर्ण म्हणतो ना. परवाचा शब्द तुम्ही त्याच्यामध्ये बघितला पण. नाही तो ओ, आमचा. बर 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 बर. परवाचा शब्द शीर्ण बघितला नाही. शीर्ण. आम्ही इतके परेशान झालो परवा शब्द करता त्या, ते सगळं ते खोदत खोदत पार त्या ओरिजिनल नाटकापर्यंत गेला मी. गिधाडाचा शब्द, गिधाडाला काय होतं ते, काय होतं हो ते शब्द? हो, होतं. हा गृध्र. हा. गृध्र. उच्चार गृध्र, करता आता हा. बघा, तुम्हाला करता येईल उच्चार तर बघा. अवघड आहे. बरं, चला पुढे. दर्दुराहा ना, दर्दुराहा. दरदुरा म्हणजे बेडूक. बेडूक. दरदुरा प्रथमा बहुवचन आहे ते. दरदूरचा दरदुरा. आता हे तर सगळे शब्द पाठच लागतील हो. हो, त्याला काय ते अनेकदा म्हणजे वाचूनच लक्षात राहतील ते. वाचून जेव्हा वाचून येत. 2-4 वेळा धडा वाचणं होईल तेव्हाच पाठ लक्षात राहील ते.
म्हणजे आपल्याला मंडूक मंडूक इतकं हा पाठ हा झालेलं आहे. तेव्हा मंडुकी झालो आपण तसं म्हणजे पहिल्या बाहेर माहितच नाही आपलं काहीच. हम्म. दर्दुरहा. हं? पण जीर्ण आणि जीर्ण हा शीर्ण असं जीर्ण आहे शीर्ण का म्हणतोच शब्द? आपण नाही तर ना म्हणजे जीर्ण शीर्ण हा शब्द आहेच आहे जोडी. आहे नाही, मला खरंच माहिती नव्हता. मला हा. जीर्ण माहिती होता, पण जीर्ण शीर्ण माहिती नव्हता मला. आहे ना. चला वाक्य ततः 9. तेषां मध्यात् जीवकनामा मंडूकः कौतुकेन हास्ययुक्तान् बालकान् अवादित. तथा म्हणजे तेव्हा तेषां म्हणजे त्यांपैकी मध्यान जीवक नावाचा एक बेडूक त्यांच्यामधला मंडूका कौतुकेन हास्ययुक्तान बालकान, कौतुकाने म्हणजे कुतूहलाने हसणाऱ्या मुलांना. आता हास्ययुक्तान हा पुन्हा समास झाला बघा, हो ना. हास्याने युक्त बालकान अवादित, त्या मुलांना म्हणाला, भो बालका खेलताम युष्माकं कौतुकेन अस्माकं प्राणाः संकटे निपतिताः. भो म्हणजे हे बालकांनो, हे मुलांनो, खेळतात युष्माकं खेळताम, तुम्ही एक खेळता. मिनिट. आपण जरा वाक्य 9 वर जायचं का? बर घ्या. एक मिनिट मी बघतो. कौतुकेन हास्ययुक्तान बालकान. आता हे हास्ययुक्त हे कसं वापरलंय हो? म्हणजे बालकांचं विशेषण आहे, पण हास्ययुक्त असं का वापरतात? हसतायत ना ते, हो चेष्टा बरोबर आहे, करतायत. पण मग हसणारे म्हणजे वेगळं होईल ना. मग इथं युक्त हा का आलेला आहे, एवढंच माझा प्रश्न आहे. हास्य का म्हणजे जोडलं गेलं तिथे? काय कशाला नाही, काय जोडलं? हास्य बरोबर, हसणारे असं जर का असेल तर मग आपण हास्ययुक्त वगैरे असं कधीच मराठीत म्हणत नाही ना, उपयुक्त म्हणतो. संस्कृत आहे. मराठी हो बदलून हो, आला मान्य आहे पाहिजे. ना, पण मी तोच लॉजिक काहीतरी पाहिजे ना हो, भले आता संस्कृत मग असेल. पूर्ण हो, पण डोळे. अश्रुपूर्ण म्हणजे डोळ्यामध्ये पूर्ण भरलेले अश्रू आहेत, म्हणून हा, अश्रुपूर्ण म्हणतात. तसंच हास्याने युक्त म्हणजे इतके ते हसतायत, अगदी भरून हसतायत. हसमुख हास्ययुक्त. हसमुख नाही होत नाही, नाही. नुसतं हसमुख नाही, चेष्टेने भरपूर चेष्टा होती त्यांची ती. असं ते तसं हास्ययुक्त, असं मला वाटतं ना. हो अगदी ना, म्हणजे परिपूर्ण झाले ते खेळताना असं. म्हणजे हसणारे हे बरोबर आहे, किंवा खूप नाही, हसणारे नुसतं ही समजा, पण हे बघा प्रसादजी, हा नुसतं हसणारे म्हटलं तर वेगळं होईल, आणि हास्याने युक्त असं म्हटलं तर अर्थ बदल. पण जे मग हा हसऱ्या सर्व चेहऱ्याने पण म्हणू शकतो ना, हसऱ्या चेहऱ्याने पण असा अर्थ होईल ना त्याचा. नाही, प्रश्न आहे की नुसतं हसरा हास्य चेहरा नाहीये ग. नाही, त्यांना काय जे म्हणायचं की हास्य आणि युक्त हे एकत्र कसं काय आले? हा, हे जरा आश्चर्य वाटतंय मला, बाकी काही नाही. नाही, काय हरकत नाहीये, मला काही त्यात वेगळं वाटत नाही. हास्ययुक्त अजून युक्त म्हणजे काय मराठीमध्ये? क्रोधयुक्त आपण म्हटलं क्रोधयुक्त चेहऱ्यानी आईनी माझ्याकडे बघितलं तर हे समजू शकतो मी. मग हा तसं असं हे म्हणजे सरस्वती हास्ययुक्त म्हणजे हसण्या. हे ना, हसरा मला चेहरा, काय वाटते, हसऱ्या चेहरा ऐका म्हणू ना. शकतो ना आपण. नाही नाही, हे विशेषण आहे ना बालकाचं, हास्ययुक्तान बालकान. बघा ना पुढे, हो बरोबर अवादित. आहे, ते तृतीय विशेषण आहे, बरोबर आहे, द्वितीय ते त्यांचा बहुवचनाचं पुढं विशेषण. युक्त का वापरलं? ते काय हा लुप्त मला झालं असं ते वाटतं ना. हास्ययुक्त शब्द नंतर लुप्त झाला तो. हा, नाही, आणि म्हणजे ते खोडसाळपणे हसतायत, नुसतं हसत नाहीयेत. मग आता तशा एखादं फुल बघितलं तर हसलं तर गोष्ट वेगळी, पण हे दगड मारल्यावर कशी मजा होतीये, ह्यानी हसतायत ते असे मग खोडसाळपणे. पुढचा प्रश्न असेल की मग तसे हसण्याला हास्ययुक्त म्हणायचं का? हा, असंच होईल. कुत्सित हसण्याला वा. हा, असं मला वाटतं. कुत्सित हा भाव झाला हसण्याचा, तो वेगळा. मी जर ठीक का आहे म्हणजे खळखळून हसत असेल एखाद्या ठीक आहे विनोदावर, तर ठीक आहे. त्याला मग हास्ययुक्त म्हणायचं का? हास्ययुक्त हास्ययुक्त प्रसाद चालेल, असं म्हणायचं का? हास्ययुक्त चेहरा असं चालेल, म्हणायचं. चालेल, हा, चालेल. हास्याने ओतप्रोत भरलेला. परिपूर्ण येतो हास्याने, असं होईल. ठीक आहे, हास्ययुक्तांचं आपल्याला हे पाहिजे, त्याचं सरांना विचारूया. मुळापर्यंत जायचं आपण नक्की त्याच्या. अर्थ. ठीक आहे, चालेल. बरं, त्याच्या समासापर्यंत जाऊ. आणि असं पण असेल की आजपर्यंत आपण युक्त हा वेगळ्याच प्रकारे वापरला, त्यामुळे आपण हा योग्य प्रकार असूनही आपल्याला माहिती नाही, अशी अवस्था असू शकते. हा, आणि आपण शॉर्टकट करत गेलोत ना बऱ्याच शब्दांचे. अगदी अगदी मान्य.
असं असू शकेल. नक्की असेल आणि खात्री वाटते. अज्ञानाविषयी येस. नक्की खात्री आहे माझ्या. तुमच्यामुळे आमचंही जरा अज्ञान होतंय. बाहेर येतंय आमचं. आम्ही संपत आला, त्याला वेळ संपत आली, 10 मिनिट टोकरतोय राहिले. टोकरतोय. हो बालकः खेलतां युष्माकं कौतुकेन अस्माकं प्राणः संकटे निपतिताः. हम्म. हे बालकः खेलतां युष्माकं कौतुकेन अस्माकं प्राणः संकटे निपातिता सन्ति. इथे हे बालका न म्हणता अरे मुलांनो पाहिजे ना, बालक हा. हा हे मुलांनाच आहे खाली. हे अन्वय येतो, अन्वय येतो, हा अन्वय. अरे मुलांनो, हा सॉरी मी आले ते तिथे ह्याचा अर्थ इथं खाली आहे. अर्थ सॉरी इथं सॉरी खाली. सॉरी सॉरी सॉरी. अरे मुलांनो, खेळणाऱ्या तुमच्या कुतूहलाने खेळण्याच्या पाहिजे आमचे प्राण संकटात आले आहे. त्या खेळणाऱ्या म्हणजे तुमच्या कुतूहलाने आमचे प्राण संकटात पडले आहे. संकटे निपतिताः. हा निपतिता पत निक्त. एक मिनिट, काय होता तो शब्द? निपतिताः. निपतिता प्रथमा बहुवचन. म्हणजे नि हा तो उपसर्ग आहे उपसर्ग आहे. पत म्हणजे आणि पडणे. पतितः पतिताः म्हणजे अनेक वचन पुल्लिंगी झालं. बहुवचन आहे ते, भूतकाळ हा आहे तो. पुल्लिंगी एक प्रथमा बहुवचन. मला वाटतं दिलीप ते टेबल मध्ये पत अधिक नि लिहिलंय, त्याच्याऐवजी नि अधिक पत लिहायला पाहिजे का? हा हा, बरोबर आहे. हो ते जरा थोडस हो, ठीक आहे, पुढे ठीक आहे. घेतलंय त्यांनी. चालेल बदलून घेतो. हा. ठीक आहे, आपल्या हातात येते. हा नि अधिक पत अधिक ताहा तो त हा प्रत्यय. हे धातू साधित आहे. हा निपतिताः. अरे हे उलट होतंय. इथे पुढे नाही, बरोबर आहे. तिथे आता तहा हा त प्रत्यय. हा बरोबर. येस, थँक्यू. बरोबर. अरे मुलांनो, खेळणाऱ्या तुमच्या कुतूहलाने आमचे प्राण संकटात. खेळतामचा शब्दशः खेळणारे आलं. खेलताम म्हणजे काय होईल? षष्टी बहु खेळण्याच्या खेळणाऱ्या. खेळ षष्ठी ऍक्च्युअली खेळता म्हणजे षष्ठी येईल ना ते. खेलतः आहे ना, खेलतः. खेळत कुठे आणि नाही, खेळत शब्द झाला ना. खेलतः हे धातू साधित होईल हा विशेषण, आणि त्याचं मग कुठली आहे? खेळताम षष्ठी. हो नाही, नाम असतं ना जनरली. मालस्य मालयोः मालानाम षष्ठी, माले मालयोः मालेसु सप्तमी. नाही किंवा खेलतः आपल्या पहिल्याच ह्याच्यात झाला ना, तो खलू ह्याच्यामध्ये खेलतः. हो बरोबर आहे, पण मी फक्त बघतोय ताम म्हणजे ही सप्तमी एक वचन येत आहे का? नाही, षष्ठी. सप्तमी कसं होईल त्याचं? नाही, नाम म्हणजे षष्ठी बहुवचन असतं. षष्टी बहुवचन आहे वाटतं. पण ताम म्हणजे येईल का? ते का बरं विस्मरण होत आहे? ताम का बरं? खेळताम म्हणून का? हा ठीक आहे, बघूया. आता नको वेळ घालवायला, पण खेलताम आपल्याला शोधायचं. हे शोधून काढू. हा ठीक आहे, चालेल. ओके. हे आणि मगाचा तो शब्द हा ते केलं ना त्याला, मार्क केलं. मार्क हास्ययुक्त. अस्माकं प्राणः बहुवचन. अतएव प्राणयाचनां कुर्वताम् अस्माकं प्रार्थनेन दुष्कौतुकम् इमं त्यजत. अतएव म्हणूनच प्राणयाचनां कुर्वतां प्राणयाचना करणाऱ्या बरोबर. अस्माकं प्रार्थनेन आमच्या प्रार्थनेने दुष्कौतुकम हे वाईट तुमचं जे कुतूहल आहे ते त्यजत सोडून द्या. सोडून द्या, सोडा. बरोबर. इथे अत्ते व असं नाही होत का?
अत नाही एव ला अतेव असं नाही होत संधी? काय माहिती आता पुस्तकात असं पण आता एवढं दिलं त्यांनी आता एवढं होऊ शकेल हे? होऊ शकतं. म्हणजे जर हो होऊ शकतं हो. ठीक आहे. आता एवढं आपल्याला पुन्हा पडून म्हणून घ्यावं. हा म्हणजे हो म्हणूनच आता एवढं हम्म. करायचं तर पुन्हा मग आता एव वेगळं करून घ्यावं. हो आधी म्हणून जोडा मग आता पुढं. हा म्हणजे म्हणून आणि एव म्हणजे स हा म्हणूनच. अत एव प्राणयाचनां कुर्वताम् अस्माकं प्रार्थनीय आता म्हणजे दुष्कृतम् म्हणून इमं त्यजत. हम्म. नाही पण शुभांगी ताई तुम्ही आता म्हणलात की अतः अधिक एव, हा बरोबर आहे. मग तसं जर का असेल तर त्याचा जेव्हा संधी होतो तेव्हा विग्रहाचा नुसता लोप होतोय का? विग्रहाचा ना. हा हा विग्रहाचा लोप होईल अत्येव. ना. हा आता होतोय होईल खरा. होईल ना. म्हणजे मला जरा थोडं ते कसं वाटलं माहिती का आपलं ते ते विचारायला हवं ना. हा राम असतं आणि मग ते रामो राजमणी जसं असतं ना तसं अत्तो हम्म. आणि मग तो अवग्रह आणि मग व हम्म. अतो हा व हा असं का नाही झालं? नाही हा मला नाही असं बरोबर. नाही वाटतं आता ओ नाही होत ना ते हेच राहील ना तिथे आता एवच होईल ना ते. मला वाटतं हे अतएव हा हा असाच शब्द आहे म्हणून याचा अर्थ. नाही पण ते म्हणजे मुळात संधी नाही करायचं. हा पण हा एक अत वर्डच एव आहे. असं जर का मी म्हणलं असतं समजा, नाही बोलताना येईलच ना ऑटोमॅटिक होतं ते आता हे होतच बोलता बोलता. हा मग तेच ना, मग तसं हम्म. असेल तर म्हणजे याचा अर्थ ठीक आहे. विसर्गाचा लोप करायचा पुढे जर का म्हणजे स्वर आला तर. हम्म. हम्म. मग ते आतेवच होईल ना आता नाही होणार ते. अत आणि एव असं वेगवेगळे शब्द आहेत. मग अत ते एव असं नाही. हो ना आता अत होय ते आणि एव. लक्ष्मीताई अत असा शब्द आहे का अतः असं आता आहे? हा प्रणाली ते काय अत तुम्हाला काय म्हणायचं यावरती प्रणाली त्याला माहिती असं. हम्म. अतः आणि एव आणि हा अतएवच होणार. हा करायचं झालं तर अतएवच होणार आणि ते सांगतायत ते बरोबर आहे बहुतेक. ते विसर्गाचा लोप हा झालाय लोप त्यांनी होईल हे त्याचे लिहिताना. पण आणि मग ते आतापर्यंत हा शब्द असा कधी दिसला नाही. हा दिसलं नाही अरे आता मी एवन दिसतं अतएव ते. कधीच दिसला नाही. तथ हम्म. एव पण ना तथैव होतं. तथैव होतं ते हा तसंच होईल तसंच तथा अतएवच तथा होणार. ते म्हणतायत तथा ते अतएव. बरोबर. हा हम्म. बरोबर. टेक्स्टबुक मध्ये अत आणि एव वेगवेगळे शब्द दिले आहेत. असं एकंदर नाही दिलं, असं एकूण नाही दिलं. हम्म. अत एव असं दिलंय. तुमचे ठीक आहे पुस्तक म्हणजे आहे तुमच्याकडे? हो आपण हो लाल पुस्तक मार्क करून ठेवलंय मग जसं उद्या अत आणि एव याचं आपण वेगवेगळे शब्द दिले आहेत. बर इंग्रजी पुस्तकामध्ये अत आणि एव याच्यामध्ये जागा आहे का, रिकामी जागा? हा हा स्पेस आहे. मराठीत नाहीये. मराठीत नाहीये. मराठीत एव आहे, एकच कोडून शब्द दिलाय. दिलाय. हा मग मराठी कोडिंग दिलंय. आणि मराठीत एक बरोबर शब्द आहे, आहे. बरोबर आहे. आणि दिलीपजी मराठीच पुस्तक बघतो आम्ही, इंग्लिश हम्म. पुस्तक नाही बघत. नाही आमच्याकडे नाहीच अत आहे आणि एव आमच्याकडे नाहीच आहे ते. वर्ड आहे. ते फक्त एकच छापलं म्हणजे ते हे बरोबर आहे. लक्ष्मीताईकडे तेवढं ते बंद केलं जाते. बर ठीक ठीक आहे. आहे. मग आता येऊ. म्हणूनच असं झालं म्हणून. अत म्हणजे म्हणून आणि एव म्हणजे च. ओके ओके म्हणून. बरोबर युअर राईट. हम्म. बर ठीक म्हणजे आहे. तो संधी होऊ शकणार नाही काय. संधी होईल ना आता जे म्हटल्याप्रमाणे प्रणाली ते म्हटलं ते आताही वा असं अतएव. होईल. अतएव. हा. आज संपणार नाही आता हे. हा हे वाक्य झालंच झालं. यतो हि युष्माकं तु इदं विनोदमानमेव अस्माकं तु पुनरयं विनोदः प्राणापहारकः भवति. अपहारकः भवति. यतो हि युष्माकं तु इदं विनोदमानम् एव अस्माकं तु पुनः विनोदम अत्र एव नाही विनोदम अधिक अत्र अधिक एव असं आहे. अत्र मानम आहे ना, विनोद मानम. विनोदमान अधिक एव, एव हा. विनोदमानम अधिक एव. आणि नंतर एव. नव्हे नव्हे त्र पुस्तकामध्ये आहे ते. विनोद नाही नाही ते सांगतायत ते त्र आहे बरोबर. त्र आहे हा, तिकडे. विनोद मात्रम मानत्र एव असं. मेव. नाही इथं काय विनोद इथं मान. राहिलं काय घ्यायचं माझं. इथे न लिहिलं गेलं. माच्या नंतर न लिहिलं गेलं. ते त्र पाहिजे. हा अच्छा नाही का विनोद हा ओके ओके हा अत्र अधिक एव. त्रिमेव. हा हा अत्र बरोबर. ते काय ते खूपच बारीक अत्र. आहे ना ते ओळखू येत नाही मला ते काय हम्म. करायचं. हो हो विनोदम अत्र एव. हा हा हा. विनोदम अत्रम एव असं. अत्रम नाही हम्म. अत्र. मग ते अत्र. मोचं काय मोचं काय आहे ते.
विनोदम हा हा, मात्र मात्र नाही एव. नाही 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 पल्लवीताई, विनोद मात्र हाच एक शब्द आहे. हो बरोबर, विनोद मात्र एव असं असेल, विनोद असंच मात्र पाहिजे.